मस्तच, खूपच छान. अंड गावरान असल्यामुळे त्याला एवढी चव आहे. रस्सा छान झालेला आहे. मस्त गावरान अंडी वापरून ना इथे अंडा करी केली. बरं, अंडं उकडण्यासाठी पण छान छान टिप्स आहेत, कारण गावरान अंडा शिजायला थोडा जास्त वेळ जातो. त्याचसोबत याचा मसाला देखील कमाल आहे आणि ताजे खडे मसाले वापरून केलेला आहे. बघा काय कमाल दिसतंय. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण मधुराज रेसिपीवर गेस्ट एपिसोडची सिरीज सुरू केली आहे. तर यामागचा मूळ हेतू हाच आहे की मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक पदार्थ, अशी एक व्यक्ती असते की तो फक्त त्यांनाच उत्तम आणि उत्कृष्ट बनवता येतो आणि त्या पदार्थाची दूरदूरवर कोणालाही माहिती नाही आहे. तर असाच एक मस्त पदार्थ आपल्यासाठी बनवणार आहेत पल्लवीजी जमदाडे. पल्लवीजी, तुमचं आमच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. सो मच. सो आज आपण काय बनवतोय? आज आपण गावरान स्टाईल अंडा करी बनवतोय. वा, गावरान अंडा करी आपण बनवत आहोत आणि जय्यत तयारी देखील झालेली आहे. सो तुमची काही एखादी आठवण आहे का की अंडा करी आठवण म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरी, म्हणजे माझ्या आईंचे मावस भाऊ संगमनेरला राहतात, तर त्यांच्या घरी गेलो होतो. शेतात काहीतरी बनवायचं होतं आणि आम्हाला अगदी शहरी स्टाईल काही बनवता येत नव्हतं. सो मग त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने केली ती फार उत्तम चव लागली. एकतर प्रॉपर शेतात, हां. सो ती आम्ही परत कॅरी फॉरवर्ड करून आमच्या घरी तशाच पद्धतीने बनवतो. फार साधी आणि सिम्पल आहे रेसिपी, पण ती चव जी आहे ती फार अप्रतिम लागते. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं ना की चवदार होण्यासाठी खूप सारं साहित्य लागतं, पण आपले जे अस्सल मराठमोळे पदार्थ आहे ना, कमी साहित्यात आणि तितकेच रुचकर बनतात. येस. सो काय काय साहित्य घेतलं, काय काय तयारी केली ते बघूया. 3 कांदे उभे चिरून ते थोडंसं 1 चमचा तेलामध्ये परतून घेतले. एक बारीक गॅसवरती तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतले. छान त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजलेला कांदा आहे. हो. खोबरं खिसून न तेल घालता तव्यावरती बारीक मंद आचेवरती ते परतून घेतलं. त्याचप्रमाणे आणि खोबरं पण आहे ना एकसारखं बघा छान असं भाजलं गेलं आणि ते भाजलं की तव्यात ठेवू नका, नाहीतर काय होतं तव्याच्या उष्णतेने ते आणखी भाजलं जातं आणि मग काळपट होतं. भाजलं की लगेच काढून ठेवा. तीळ आहे, तीळ 1 चमचा तीळ तसंच बारीक गॅसवरती तव्यावरती भाजून घेऊन लगेच ते काढून घ्या. लाल तिखट, चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, मीठ, हिंग आणि थोडीशी हळद आणि कोथिंबीर. आणि या रेसिपीसाठी आम्ही गावरान अंडी घेतोय. तर ती अंडी पाण्यात थोडंसं मीठ घालून उकडून घ्यायची. मीठ घातल्यामुळे काय होतं की थोडं वरची साल जे आहे ते तुटत नाही आणि निघायलाही सोपं जातं, म्हणजे पटकन सोललं जातं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं ना, त्याचं जे शेल आहे किंवा कवच आहे ते चिकटून राहतं आणि मग ते तुटलंही जातं. किंवा मग पाण्यात पण बऱ्याचदा अंड सोडताना ते त्याला भेगा जाऊन त्यातलं मातलं व्हाईट बाहेर येतं. सो मिठामुळे ते प्रोसेस तुम्ही अवॉइड करू शकता. चला आता सुरू करूया. चला आता वाटण तयार करूया. आता सगळ्यात आधी आपण खोबरं घेऊयात. खोबरं आणि तीळ, भाजलेलं खोबरं आणि भाजलेलं तीळ थोडंसं बारीक करून घेऊयात. हे आधी मिक्सरला फिरवलं ना तर एकसारखं दळलं जातं. आता हे बघाल तर खोबरं आहे ना एकसारखं दळलं गेलंय. हे जर तुम्ही कांद्यासोबत घातलं असतं ना तर कदाचित त्याचे छोटे छोटे तुकडे राहिले असते. थोडी कोथिंबीर दळतानाच घालायची, थोडी कोथिंबीर नंतर चिरून. थोडं वाटणात कोथिंबीर घातली ना की त्याचा स्वाद खूप छान उतरतो आणि रंगही छान येतो. हे ना आपण सगळ्या आषाढ विशेष रेसिपीज करतोय. थोडं पाणी घालतो. येस. मला वाटतं हे वाटण व्हेज भाज्यांना पण चाई लागते. याच वाटणात तुम्ही अगदीच अंड नसाल खात तर सोयाची भाजी करू शकता, काळा चणा करू शकता, मसूर, अख्खा मसूर.
घालू अजून पाणी? झालं. तेल गरम करायला ठेवलंय. तेल थोडं जरा जास्त घ्यायचं म्हणजे गावरान करीला जो स्वाद येतो तो अप्रतिम असतो. सो तेल तापलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण हिंग घालूया. सो याला हिंग का घालतो? कारण स्पेसिफिकली हिंग जनरली म्हणजे आमच्या सासूबाईंची सवय, त्या कुठल्याही भाजीमध्ये थोडं हिंग घालायचं म्हणजे पचनाला चांगलं असतं, म्हणून आम्हाला सगळ्या भाजीमध्ये घालायची ती सवय आहे. त्यानंतर थोडंसं आलं लसूण पेस्ट, ही थोडी जरा जास्त घातली तरी चालते, कारण जरा नॉनव्हेज भाज्या म्हणल्या की जरा त्याला स्पायसीपणा जास्त असतं. आता हे जरा थोडंसं थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये वाटलेलं जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालूया. फोडणी आहे ना करायची प्रत्येकाची पद्धत जवळपास वेगळी, पण त्यानेही चवीमध्ये एवढा कमाल फरक पडतो. आता हे तेलातली आलं लसूण पेस्ट याचा एवढा छान सुवास तरवळतोय. आता हे ओलं वाटण जे आपण आधी तयार करून घेतलं, हे वाटण जरा थोडंसं कसं आहे, हे वाटण जरा छान परतून घेतलं तर भाजीला तसा स्वाद खुलत राहतो. हे चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. मसाले वगैरे सगळं जरी भाजलं असेल तरी तेलातही ते चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे त्याला खोबऱ्याला एक स्पेसिफिक असं थोडं वेगळं तेल सुटतं त्याचं, तोपर्यंत ते परतून घेतलं. तो कोथिंबीर थोडीशी घातली ना त्याचा रंग पण असा बहारदार दिसतो, थोडासा वेगळा दिसतो, तो गावरान स्टाईल थोडासा. आणि म्हणजे मी थोडंसं कोथिंबीर अशी तेलामध्ये पण थोडी घालते की त्यांनी जरा ते वाटण अजून छान उठून दिसतं आणि लागतं इथे कोथिंबीर तिला परत मस्त खमंग असा सुवास तरवळतो. मी म्हणल्याप्रमाणे थोडं तेल सुटलंय छान म्हणजे परतून घेतलंय. बरोबर. आता मसाले घालू. हळद, चिकन मसाला. आता हे अंदाजेप्रमाणे घालायचं कारण आपण 8 अंडी घेतली आहे. लाल तिखट पण आपल्या चवीनुसार तिखटाप्रमाणे ज्याला जसं आवडतं, पण थोडं तर्रीसाठी लाल तिखट जास्त असेल तर गावरांमध्ये जनरली ते थोडंसं जास्त असतं. आणि कांदा लसूण मसाला हा थोडासा चवीसाठी घालायचा, म्हणजे अगदी त्याचीच चव नाही यायला पाहिजे, कारण बाकी आपण कांदा लसूण वगैरे सगळं घातलं. फार अशी ऑब्व्हियस टेस्ट आला नाही पाहिजे खाताना, असं अरे काय घातलं असेल. एक तो थोडासा वेगळा पंच येतो. चिकन मसाला नसेल तर घरातला गरम मसाला, तो गोडा मसाला चालतो, काळा मसाला जे काही असेल ते घालू शकता तुम्ही. आता हा मसाला पूर्णपणे परतून झाला, कारण आता मसाले घातल्यानंतर जास्त परतायचा नाही तर तो थोडासा जळायला लागतो. सो आता हे झाल्यानंतर आपण एका साईडला पाणी गरम करून घेतो. आता आपण गरम पाणी ह्याच्यात घालायचं. थोडं पाणी घालताना म्हणजे हळूहळू थोडं थोडं घालायचं. मसाला एकदम अंगावरही उडत नाही आणि तो चांगला एकजीव होतो. आता हे ना असं इतकं छान मसाल्यांचं कॉम्बिनेशन आहे ना, त्याचं खरंच एक वेगळा असा सुवास तरवळतो. थोडा बारीक केला गॅस तरी चालेल. आता हे थोडंसं बारीक गॅसवरती होऊ द्यायचं. हे जे काही आता मसाले परतलेत त्याच्यामुळे ही तर्री खूप छान आली आहे त्याच्या, आणि ते टेक्स्चर आहे ना ते कमाल आलं. त्याला एक उकळी काढायची. हो, त्याला एक मीठ घालूया झाली. ते जरा थोडं, कारण मिठाची फार गडबड असते. म्हणजे अजून उकळी पण त्याला फुटली नाहीये तरी हे बघा छान असं त्याला तवंग पण आलेला आहे. आणि हे जे मी म्हणत होते तुम्हाला तर्री येते थोडीशी, ती मसाले परतल्यामुळे आणि ते खोबऱ्याच्या तेलामुळे थोडंसं होतं. त्याला एक छान उकळी काढून त्याला एक छान उकळी काढून घ्यायची. आणि एक उकळी आल्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची. आणि आपण जी अंडी उकडून ठेवली आहेत ती त्याच्यानंतर थोडेसे काप करून त्याच्यात घालायचे. कमाल दिसते करी. आता ती उकळते तोवर आपण अंड्यांची तयारी करूया. ही अंडी आपण उकडून घेतली होती. अंडी थोडंसं गावरान असल्यामुळे थोडंसं उकळायला वेळ लागतो. पण ते जे मीठ घातलं त्यामुळे अजिबात भेगा नाही गेलेला बघा, आहे तसं अंड राहिलं. आता आपण फोडूया. हे जरा आपलं घरची स्टाईल, पण पटकन साल पण निघते. साल निघते. जरा पातळ साल असतं गावरान अंड्यांचं. गावरान अंडी ही ओळखायलाही तशीच येतात, कारण त्याचा कलरही वेगळा असतो. आता हे अंड पूर्णपणे सोलून झालेलं आहे. आता ह्याला थोडेसे असे 3 काप करायचे, जेणेकरून आतमध्ये मसाला मुरला जातो आणि ते दिसतंय पण छान. आता हे झालंय आणि त्यानंतर आपलं इथे
फक्त उकळल्यानंतर थोडी कोथिंबीर घालून अंडी आपली हळूहळू त्याच्यामध्ये सोडून द्यायची. आणि रस्सा छान असा दाटसर पण झाला. हो. आता याप्रमाणे सगळी अंडी आम्ही सोडून सो झालंय. हे मस्त असे गावरान अंडा करी बनवून तयार आहे. रंग कमाल आलेला आहे त्याचा, तवंग आणि अंडी पण खूप म्हणजे तो जो स्लिट केला ना त्यामुळे त्याला एक छान असं काय म्हणतो दिसायला सुंदर होतात आणि त्याचा रस आहे तोही आतपर्यंत जातो. आणि कन्सिस्टन्सी पण थोडीशी मग आता आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो, पोळी बरोबर खाऊ शकतो, अगदी आखाड म्हणालात म्हणजे कोंबडी वडे त्याच्याही बरोबर हा रस्सा खाऊ शकतो. आणि अंडी नसेल टाकायची तर सोया वगैरे बॉईल करून किंवा आवडीचं व्हेजमध्ये कोणतीही पातळ रस्सा तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. पल्लवीजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकी अप्रतिम रेसिपी दाखवली. बहारदार दिसते, कमाल दिसते. खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि धन्यवाद तुमचे, कारण तुमच्यामुळे आम्हाला असं करायला मिळालं, वाव मिळाला. अदरवाईज घरात आपण आपल्या पद्धतीने करत असतो. पण थँक्यू सो मच. आणि हे छोटंसं आमच्याकडून एक अरे वा भेटवस्तू. थँक्यू. मस्तच, खूपच छान. अंड गावरान असल्यामुळे त्याला एवढी चव आहे. रस्सा छान झालेला आहे. चला आता अशाच छान छान पदार्थांसोबत पुन्हा भेटूच यात. तोवर मस्त राहा, खुश रहा, आनंदी राहा आणि खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.